प्रेमदान हडको येथे गुंडांची दहशत, 6 गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड, प्रेमदान हडकोतील नागरिक भयभीत। नगर शहरातील प्रेमदान हडको परिसरात अज्ञात गुंडांनी काल रात्री सुमारे 6 4-चाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। तर प्रेमदान हडकोत मागील 6 महिन्यात अशा प्रकारच्या अनेक गाड्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत। कधी घरांवर तर कधी दुकानांवर सुद्धा दगडफेकीच्या घटना वारंवार घडत आहेत। अशा घटनेमुळे प्रेमदान हडकोतील रहिवासी भयभीत झाले आहेत। प्रेमदान हडकोत दहशत माजवणाऱ्या गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी युवा नेते करण कराळे यांच्यासह प्रेमदान हडकोतील नागरिकांनी केली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। काल संध्याकाळी 11:30 ते 12च्या दरम्यान प्रेमदान हडको सावेडी या परिसरामध्ये अत्यंत अशी दहशत माजविणारी घटना ही घडलेली आहे। इथल्या रहिवाशांच्या जवळपास 3 ते 4 फोर व्हीलर, 2 रिक्षा आणि आणखीन गाड्या, या गाड्यांच्या काचांवर दगड घालून येथे दहशत माजविण्याचा हा उद्योग गेल्या 4-5 महिन्यापासून आता ही दुसरी-तिसरी वेळ आहे। तर ही घटना वारंवार या ठिकाणी घडत आहे आणि त्यासाठी मला ज्यावेळेस नागरिकांचा फोन आला तर मी इथं उपस्थिती लावली आणि त्यानंतर पोलिसांना देखील एक कळवण्यात आलं आणि कळवून त्यांना इथं बोलवण्यात आलं। तर त्यांना देखील आम्ही हे सांगितलं की गेल्या 5-6 महिन्यापासून आता ही तिसरी वेळ आहे। इथं प्रेमदान हडकोमध्ये अनेक व्यापारी आहेत, सोन्याचे व्यापारी आहेत, किराणा दुकान देखील आहे। पण मागच्या 2 महिन्यापूर्वी देखील काही दुकानांवर एक दगड मारण्याचा प्रकार हा घडला होता। त्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी घरांवर दगड मारण्यात आली होती आणि हे अशा प्रकारची दहशतीचं वातावरण आज प्रेमदान हडको या परिसरामध्ये पसरलेलं आहे। तर त्यामुळं आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये कडक अशी कारवाई करण्यात यावी, नाहीतर जर कारवाई करण्यात नाही आली तर एक मोठं तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही सगळं प्रेमदान हडको वासियांच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशन येथे घेऊन जाणार आहोत।